Hi guys, welcome and welcome back to my channel. आय नो की मी 2 महिन्यानंतर ब्लॉग शूट करते आणि मला सुद्धा थोडं वेगळं वाटतं. बट येस, खूप 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 गोष्टी होत्या ज्यामुळे मला ब्लॉग नाही पोस्ट करता आला इतक्या दिवस. आणि आता खूप अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे मी ब्लॉग पोस्ट करणार आहे. ऑलमोस्ट तुम्हाला वीकमधून 2 दिवस तरी ब्लॉग्स येतीलच. तर मी तुम्हाला एक छोटंसं रिकॅप देते. मी 2 महिने ब्लॉग पोस्ट नव्हती करत. त्याआधी मी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, फूड रिलेटेड कंटेंट्स पोस्ट करते. सो ह्या चॅनलवर तुम्हाला ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, फूड आणि मिनी ब्लॉग किंवा डेली ब्लॉग सुद्धा व्हिडिओज बघायला मिळतील. आणि वीकमधून 2 दिवस मी पोस्ट करणार आहे आत्तापासून. सो येस, आणि हे झालं तुम्हाला काय बघायला मिळणार ह्या चॅनलवर इफ तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहता ह्या जर्नीमध्ये. आणि आता मी तुम्हाला माझा आज बर्थडे आहे. आज माझा बड्डे आहे. अँड हा व्लॉग तुमच्यापर्यंत उद्या परवापर्यंत येऊन जाईल. तर बड्डे माझा वेनसडेला आहे. सो मी मंडे, ट्यूसडे, वेनसडे 3 दिवस सेलिब्रेट केला. तर आज तर एवढं काही नाही केलं आहे. इट्स लाईक नॉर्मल डेच फील होतं आज मला. बड्डे आहे तरी आज मला नॉर्मल डे फील होतं आहे. मंडे, ट्यूसडे मी थोडा सेलिब्रेट केला. तर मी त्याचे क्लिप्ससुद्धा तुम्हाला थोडे ॲड करून दाखवेलच. मंडेला मी फर्स्ट टाईम जॉईस पिझ्झा ट्राय केला. मी आतापर्यंत जॉईस पिझ्झा ट्राय केला नव्हता, बट मंडेला मी फर्स्ट टाईम जॉईस पिझ्झा ट्राय केला. आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ट्राय केला. व्हेजमध्ये पनीर मखनी इट वॉज 10/10. 10/10. प्रॉपर होतं 10/10. अँड नॉनव्हेजमध्ये मी ट्राय केला चिकन टिक्का पिझ्झा, बट इट वॉज 8/10 लाईक दॅट. कारण की तो एवढा ज्युसी नव्हता, जस्ट लाईक वेज पिझ्झा. अँड लोक बोलतात की वेज पिझ्झा इज नॉट बेटर ऑफ चॉईस, बट आय थॉट की पनीर मखनी वॉज बेस्ट. अँड ट्यूजडेला मी टाईम झोनसोबत सेलिब्रेट केला आहे. टाईम झोनमध्ये मला 200 फ्री पॉईंट्स मिळाले होते ॲज ऑफ माय बड्डे होता म्हणून. बड्डे मंथचं भेटतात. आणि बाकी मी पॉईंट्स लोड केलेले. तिथून मला एक सॉफ्ट टॉयसुद्धा मिळाला आहे आणि बरेच सारे गिफ्ट्स मिळाले. ते तुम्हाला मी पुढे दाखवेल फोटो ॲड करून. आणि आज आहे नॉर्मली काल काल आहे काल येस्टरडे आय ऑल्सो डिड वन थिंग की मी आत्तापर्यंत सोशलमध्ये फूड ट्राय केलं नव्हतं, बट काल मी एक सोशलमध्ये सुद्धा फूड ट्राय केलं. सोशलमध्ये मी नॉर्मली मेन कोर्स अँड ऑल ट्राय केलं, बट द डेझर्ट वॉज परफेक्ट. इट वॉज परफेक्ट. सो सोशलचा पण एक्सपिरियन्स छान होता. सोशलमध्ये पण इट वॉज गुड, व्हॅल्यू फॉर मनी. होतं 7 or 8 or 9/10 व्हॅल्यू फॉर मनी लाईक दॅट. त्यानंतर मेन थिंग, माझा हात दुखायला लागला. द मेन पार्ट इज दॅट की आय हॅव टेकन ॲक्शन कॅमेरा 6 प्रो. तर ॲक्शन 6 घेतला आहे आणि तेच रिझन असणार आहे मी डेली ब्लॉग किंवा वीकली ब्लॉग पोस्ट करण्याचं. बिकॉज मला स्टोरेजचा आता काही इश्यू नाही राहणार, काहीच इश्यू नाही राहणार आहे. आणि मेन म्हणजे आयफोनचं स्टोरेज होतं. आणि मी खूप ॲक्टिव्ह होती इंस्टाग्रामवर तुम्ही इफ मला फॉलो करत असाल किंवा तुम्ही बघितलं असेल मी पेजसुद्धा मेन्शन करते. तर तिथे मी खूप ॲक्टिव्ह होती. तिथे मी व्हिडिओज पोस्ट करत होती. त्यानंतर हेच रिझन होतं मी बाहेर येऊन शूट करते माझ्या घराच्या बाहेर, की इथे लाईटिंग चांगली आहे आणि इथे हवा येते, म्हणून मी घरात शूट करायला बसली नाही आहे. सो मेन रिझन काय बोलत होती, एक तर मी विसरून जाते यार. हा डॉगी येतोय, जा ना भाऊ. मेन रिझन तेच होतं स्टोरेजचं. आणि मी तिथे खूप ॲक्टिव्ह होती. तिकडे मी व्हिडिओज पोस्ट करत होती. देन मी प्रमोशन व्हिडिओज वगैरे शूट करते ॲज अ फूड ब्लॉगर. तर मी तिथे ते सगळं ॲक्टिव्ह होती. आणि इथे पण मी थोडेफार रील्स अपलोड करत होती, तेवढंच ॲक्टिव्ह होती. तर आता मी व्लॉग स्टार्ट करणार आहे आणि हे मला खूप टाईमपासून स्टार्ट करायचं होतं. मी वेट करत होती आणि आता मी स्टार्ट करणार आहे. आणि लवकरच गणू बाप्पा पण येणार आहे. टू फेस्टिवल इट इज ऑल मुंबईकर्स, सगळेच मीच नाही, सगळे मुंबईकर्स वेट करतात गणपतीसाठी. आणि ते कंटेंट नाही, बट एक प्रेम आहे. आणि इट इज
ॲक्शन कॅमेरा 6 घेतला आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि मला ते ॲक्च्युली घरात बसून दाखवायचं होतं, बट घरात अशी लाईट येत नाही आहे, अशी हवा येत नाही आहे, त्यामुळे मी बाहेर आली आहे. सो मी घरात जाऊन तुम्हाला व्हिडिओज टाकेल, क्लिप्स टाकेल, बट मी एक थोडंसं सांगते. लाईक मी ना 3-4 महिन्यापासून रिसर्च करत होती. लाईक मला DJI ॲक्शन 6 प्रो किंवा 5, बट 6 लेटेस्ट होता आणि ऑलवेज इट्स बेटर की तुम्ही लेटेस्टवाला व्हर्जन घेताय. त्याच्यानंतर ऑस्मो 3 पॉकेट कॅमेरा किंवा ऑस्मो 4 पण लेटेस्ट होता. बट माझं मेन कन्सर्न होतं, इट वॉज वॉटरप्रूफ, वॉटर रेजिस्टन्स. कारण की इट इज मोर नीडेड की ते वॉटरप्रूफ असलं पाहिजे किंवा वॉटर रेजिस्टंट असलं पाहिजे ॲटलिस्ट. आणि पॉकेट कॅमेरामध्ये इट इज 0, लाईक टोटली 0. आणि तो इतका सेन्सिटिव्ह आहे. लाईक त्याचं जे पुढचं आहे सेन्सर वाईज किंवा मग तो त्याचं जे छोटंसं लाईक जसं तुम्ही बोलू शकता की DJIचा हे गिम्बल जसं सेन्सिटिव्ह आहे, जस्ट लाईक दॅट त्याचा पण पोर्शन सेन्सिटिव्ह आहे. तर आय वॉज थोडं कन्सर्न की इतके मी इन्व्हेस्ट करणार आणि त्यानंतर काही इश्यूज आले तर ते परत प्रॉब्लेम होतील. त्यानंतर ॲक्शन 6मध्ये सुद्धा मी बघत होती की लाईक मी स्टँडर्ड घेऊ की कॉम्बो घेऊ, बिकॉज स्टँडर्डसुद्धा येतो आणि त्यामध्ये काय एक बॅटरी एक कॅमेरा. बट अगेन कधी जास्त व्हिडिओ शूट करायचे असेल, कधी कधी मी व्लॉग शूट करते एका दिवशी आणि ते 2 पार्ट्समध्ये येतात, लाईक हाफ तर तेव्हा पण बॅटरी वगैरे लागतात. तर सो त्या वेळेमध्ये मी विचार करते की. आणि आता मेन कन्सर्न हा पण होता की हे पण थोडे इश्यूज आहेत की इफ मी ऑस्मो पॉकेट 4 घेते तर मला माईक मिळेल, आणि इफ मी नाही घेत आहे, ॲक्शन घेते आहे, तर मला माईक नाही मिळणार. बट मला नंतर कळालं, तिथे स्टोअरमध्ये व्हिजिट केलं मी, 1-2 स्टोअर्समध्ये व्हिजिट करून थोडंसं रिसर्च केलं आणि त्यानंतर मला कळालं की ॲक्शनमध्ये सध्या गरज नाही पडत माईकची. लाईक तुम्ही माईक विदाऊट माईक पण केलं तरी त्याचं क्वालिटी बेटर आहे. तर मग मी विचार केला की आय विल स्टार्ट विदाऊट माईक. आणि आता तर मी आयफोनमध्येच रेकॉर्ड करते. हा जो ब्लॉग आहे तो ॲक्शनमध्ये नाही रेकॉर्ड केला, तो मी तुम्हाला दाखवेल. आणि सध्या मी विचार केला की इफ मी सध्यापुरती विदाऊट माईक ट्राय करते देन आय कॅन सी, आणि ज्यावेळेस थोडेसे इन्व्हेस्ट सेविंग्स येतील त्यानंतर आय कॅन ट्राय फॉर DJI माईक. कारण की फक्त DJI माईक त्याला प्रॉपर सपोर्ट करतो, बाकी माईक सपोर्ट नाही करत. आणि DJI माईक फॉर मिनी 3 कॉस्ट अराउंड 6,000 और कॉम्बो फॉर 12,000. आणि सध्या मला वाटलं नाही की आय शुड इन्व्हेस्ट, आय शुड ट्राय की मी डेली व्लॉग्सला स्टेबल हो आधी आणि आय कॅन इन्व्हेस्ट. तर माझा हात. तर आता मी तुम्हाला घरामध्ये जाऊन ॲक्शन 6 प्रोचे सगळे ॲक्सेसरीज आणि कॅमेरा हे सगळं दाखवते. आणि मी ज्यावेळेस ओपन केलेला आणि फर्स्ट फोटो काढला ना ते पण दाखवत आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला इथे पॉपअप करून दाखवेल. सो एन्जॉय द व्लॉग. आणि व्लॉग इथपर्यंत बघितला असेल आणि लास्टपर्यंत व्लॉग बघून जाओ, तर इथपर्यंत बघितलं असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय. तर मी जे तुम्हाला सांगत होते टाईम झोनमध्ये जिंकली आहे ते ह्या टेडीबद्दल सांगत होती. आहे तो टेडी, क्यूट 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 भरून ठेवला आहे. सी दिस. हे सगळं मी टाईम झोनमध्ये जिंकून आली आहे काल. एवढं सगळं फायनली हा कॅमेरा जो मी तुम्हाला एवढ्या वेळापासून बोलत होते. सो ॲक्शन 6 प्रो इज हिअर. DJIचा फर्स्ट गॅजेट. इथे याच्यामध्ये ॲक्सेसरीज आहेत आणि ह्यामध्ये कॅमेरा आहे. तर मी पहिले कॅमेरा दाखवते. तर ह्यामध्ये आहे ॲक्सेसरीज. तर पहिले C2C केबल. आणि हे ना तुम्ही ज्यावेळेस ॲडव्हेंचर कॉम्बो घेता त्यावेळेस येतं, ऑर एल्स इतकं हे सर्व एवढं येत नाही. ह्यामध्ये आहे बॅटरीज, ह्यामध्ये आहेत माउंट्स आणि हे सगळं जे गॅजेट्स लागतात. लाईक नॉर्मली ॲडव्हेंचर कॉम्बो बायकर्स खूप यूज करतात, तर त्यासाठी सगळं आहे माउंट आणि हे सगळं. आणि हे वन टाईम स्टिक हे सर्व आहे. आणि ह्याच्यामध्ये स्टिकर्ससुद्धा आहे आणि गाईड आहे. तर मी तुम्हाला बॅटरीज दाखवते.
आज सकाळीच मी कॅमेरा चार्ज केला आहे फुल आणि बॅटरी सुद्धा. सो हे आहेत 3 बॅटरीज. लाईक दिस. ही आपण आता कॅमेरामध्ये अटॅच करूया. आणि इथे तुम्हाला दिसतंय की नाही नो, असं दाखव कॅमेरामध्ये, असं. हां, इथे जो सेक्शन दिसतोय तुम्हाला, हा इथे आहे. तुम्ही स्टोरेजसाठी SSD कार्ड किंवा काय घेताय तर इथे तुम्ही ते ठेवू शकता, इथे तुम्ही स्टोअर करू शकता, त्यासाठी आहे. आता आपण कॅमेरामध्ये बॅटरी ॲड करूया. सो दिस अप, इथे ओपन, बॅटरी ॲड करायची. बॅटरी ॲड, हे क्लिक आणि बंद. आता आपला कॅमेरा चालू होईल. हिअर इथे आहे. आता टॅप कर ना. कंटिन्यू. आणि वी विल डू लाईक दिस. आणि ये कॅमेरामॅन. माझी एमिंग स्किल खूप बेकार आहे नको. हे कॅमेरा. तुम्हाला खूप सारे व्लॉग्स यामधून बघायला भेटणार आहेत. यामध्ये इथे सेटिंगसाठी ऑप्शन मिळतं, इथे तुम्हाला सगळे पोर्ट्स मिळतात, इथे तुम्ही स्टोरेजसुद्धा चेक करू शकता, देन तुमच्या हिशोबाने सेटिंग्स करू शकता, देन हँड जेस्चर अँड ऑल. त्यानंतर इथे तुम्ही व्हिडिओज जे काढलेत ते दिसणार, इथे सगळे व्हिडिओज अँड फोटोज. हा आहे तो पहिला फोटो जो मी काढला. देन ह्यामध्ये फोटोज दिसणार, देन व्हिडिओज पण दिसणार. इथे तुम्हाला ऑप्शन मिळतो सब्जेक्ट ट्रॅकिंग, स्लो मोशन, हायपर लॅप्स, सुपर नाईट मोडसुद्धा आहे. हे सगळे ऑप्शन्स मिळतात. ह्यामध्ये एक स्टिकसुद्धा येते आणि ही स्टिक खूप मोठी होते. सो दिस इज द स्टिक. आणि ही स्टिक खूप मोठी होते, लाईक इतकी मोठी होते. खालचा पसारा इग्नोर करा कॅमेराचा.